देशामध्ये आलो, आमच्याच देशाच्या जमिनीवरती पर्यटनासाठी आलो, हा आमचा गुन्हा होता का, हा प्रश्न एकंदरीत विचारला जातो आहे। आणि फक्त इथेच रक्ताचे डाग नाहीत, इथून पुढे 5 पावलं गेलं तर अजून इथे आणखीन एक रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे देखील आणखीन एक पार्थिव जे आहे पर्यटकाचं ते इथे होतं निश्चित पडलेलं, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला गोळी लागल्यामुळे, आणि त्यांचं देखील इथे रक्त जे आहे त्याचे डाग इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। इथे रक्ताचे डाग जे आहेत 2 ठिकाणी, इथे आणि ह्या ठिकाणी अगदी 5 फुटांवरती आपल्याला 2 पार्थिव जे आहेत ते पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि असंच एकूण चित्र जे आहे या संपूर्ण वैष्णव या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एक पर्यटन स्थळ आहे, इथे सर्व पर्यटक आनंदासाठी येतात, मात्र याच ठिकाणी आनंद नाही तर एक अश्रू जे आहेत त्यांच्या आप्तस्वकीयांना ते आपले इथे पाहायला मिळतात। कारण इथे वातावरण अतिशय चांगलं असलं तरी देखील एक नरक यातना ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना भोगाव्या लागलेल्या आहेत। एक अमानुष असा गोळीबार जो आहे तो झालेला आहे, आणि समोरच्या बाजूने जे जंगल आहे त्या जंगलातून इथे हे अतिरेकी आले आणि त्यांनी बेफामपणे या सर्व पर्यटकांवरती गोळीबार केलेला आहे। आणि गोळीबार झाल्यानंतर हे पर्यटक जे जखमी झाले होते, जे मृत्युमुखी पडले होते, ते याच जमिनीवरती इथे निश्चित पडले होते। त्याची दृश्य देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत। अशी घटना पुन्हा घडू नये अशीच प्रार्थना जी आहेत सर्व भारतीय करत आहेत। आणि ही जी घटना घडलेली आहे, हा जो नरसंहार घडलेला आहे, त्याचा बदला भारतीय लष्कराने लवकरात लवकर घेतला पाहिजे अशी एक मागणी, असा एक आक्रोश सर्व भारतीय जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनेर। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मलकापूर इथल्या 2 शिक्षकांचा शिक्षकांनी खरं तर विद्यार्थ्यांच्या आईवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे। वर्ग शिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत बलात्कार करण्यात आलेला आहे। दोन्ही शिक्षक मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत असल्याचं कळतंय। तुझ्या मुलाला चांगले मार्क मिळवून देतो आणि पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्यांच्या सहकारी शिक्षकानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांनी त्या नराधम 2 शिक्षकांना अटकही केलेली आहे। तर बुलढाण्यामध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। विद्यार्थ्याच्या आईवरच बलात्कार करण्यात आलेला आहे। मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू असं म्हणत विद्यार्थ्यांच्या आईवर बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे। दोन्ही शिक्षक हे मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये कार्यरत होते। तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्याच्या सहकार्यानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध BNS 64-2 M 70-1 351-2 3/5 याप्रमाणे अपराध क्रमांक 269/2025 दाखल करण्यात आलेला आहे। या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्याचं घर केलं उद्ध्वस्त। हल्ल्याचा बदला घेण्यास भारताकडून सुरुवात। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर।
सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार. जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर. दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट. सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती. जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत. रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला. पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था. 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार. आतापर्यंत 500 पर्यटक परतले. एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्ट देणार निकाल. गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला होता राखून. पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर. नाशिकच्या सिडको परिसरात सिटीलिंक बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात. अपघातात 3 ते 4 जण जखमी. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. आणि पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अमरावतीमधून मोठी बातमी समोर येते, आपण ती देखील पाहूयात. त्या बातमीकडे आपलं लक्ष असेलच. सध्या आणखीन एक मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे आणि त्यासाठी हा पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येईल. रात्रीपासून प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुलाचा ताबा घेऊन MMRDA कडून पाडकामाला सुरुवात केली जाणार आहे. 10 जुलैपर्यंत पाडकाम झाल्यानंतर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मुंबईचा एल्फिन्स्टन ब्रिज खरं तर 125 वर्ष जुना हा ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मी सध्या त्याच एल्फिन्स्टन फ्लायओव्हरवर आहे. जो रस्ता कदाचित गेले कित्येक वर्ष अनेकांच्या पायाखालून गेलेला आहे. आत्तासुद्धा आपण पाहतो आहोत की मुंबईकर चाकरमानी जो आपापल्या ऑफिसला जायला प्रभादेवी स्थानकावर उतरतो किंवा परेल स्थानकावर उतरतो आणि ज्याला डाव्या किंवा उजव्या कुठल्याही बाजूला जायचं असेल तो या फ्लायओव्हरचा वापर करत असतो. खालून रेल्वे ट्रॅक जात असल्यामुळं गेले 125 वर्ष हा इथल्या प्रवाशांना मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्याचं काम करणारा महत्त्वाचा असा पूल आहे. खरं तर ऐतिहासिकच पूल आपल्याला याला म्हणावं लागेल, कारण 125 वर्ष जुना हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वरळी शिवडी हा एलिव्हेटेड मार्ग सुरू केला जाणार आहे. त्याचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून हा जो जुना फ्लायओव्हर आहे हा पाडावा लागणार आहे आणि त्यानंतर नवीन फ्लायओव्हरची बांधणी करावी लागणार आहे. या ठिकाणी डबल डेकर असा ब्रिज तयार केला जाणार आहे. एक खालून आणि वरून असा दुहेरी ब्रिज मुंबईत पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री 12 वाजेपासून मुंबईचा हा एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. साहजिक आहे, जे रोज मुंबईकर या रस्त्याने ये जा करतात त्यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जरा अडचणीचं होणार आहे त्यांना, कारण मुंबईसारखं धावतं शहर, या धावत्या शहरामध्ये एक सुद्धा रस्ता बंद होणं किंवा एखादा सुद्धा फ्लायओव्हर बंद होणं हा वाहतुकीची कोंडी करणारा ठरतो. आणि विशेषतः जर याच पुलाचं आपण सांगायचं झालं तर पलीकडे असलेला लोअर परळचा ब्रिज हा तब्बल 7 ते 8 वर्ष बंद होता आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती. या ज्या सगळ्या इमारती आहे या सगळ्या इमारती सुद्धा या फ्लायओव्हरच्या निर्मितीमध्ये यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. परंतु अजून यांचं पुनर्वसन न करण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांनी हा फ्लायओव्हर बंद करू नये. जोपर्यंत इथल्या नागरिकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हा फ्लायओव्हर बंद करू नये अशी मागणी केलेली आहे आणि आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा.
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक, गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार. जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, तर सुरक्षेत त्रुटी होत्या त्या दूर करू, सरकारची कबुली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट, सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती. जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत. रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला. पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. पहलगाममधील हल्ल्यानंतर आज आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी घटनास्थळी जाणार. सेना अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा घेणार आढावा, तर हवाई दलाकडून युद्ध सराव सुरू. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिल्लीत बंदची हाक. ट्रेड असोसिएशननं पुकारला बंद. भाजी मार्केटसह दुकानं बंद राहणार. भारताचा कठोर पवित्रा पाहून पाकिस्तानला धास्ती. बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांची संख्या वाढवली. सातशे नक्षलवाद्यांना 10,000 पोलिसांनी घेरलं. 7 माओवादी ठार. पत्रक काढणं नक्षलवाद्यांच्या आलं अंगलट. चकमक सुरूच. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी. सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना सुनावण्यात आली आहे 2 वर्षांची शिक्षा. नाशिकच्या सिडको परिसरात सिटीलिंक बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात. 3 ते 4 जण जखमी. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. आणि पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. बातमी बघूयात. सिंधू पाणी वाटप करारावरती आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यावरतीच आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम होईल. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीवरती अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादनात घट, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला बातमी बघूया. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवरती शस्त्राद्वारे गोळीबार केलाय. भारतीय लष्करानं या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत या मुठभेडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र या घटनेमुळे सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण आहे. या घटनेच्या 1 दिवस आधीच उधमपूरमध्ये झालेल्या दहशतवादी चकमकीमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. नियंत्रण रेषेच्या या वारंवारच्या आगळीकीमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. याच सगळ्या चकमकी संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं. प्रशांत, काय माहिती? 22 एप्रिलला पहलगाम मध्ये जो निष्पाप पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर दोन्ही बाजूंनी सैनिक तैनात करण्यात आले आहे. पण पाकिस्ताननी पुन्हा आज सकाळी पहाटेपासून एक आगळीक निर्माण सुरुवात केली आहे आणि भारतीय जवानांवरती गोळीबार करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राद्वारे म्हणजे LMG आणि MMG सारखे जे शस्त्र आहे त्याच्याद्वारे त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांवरून याचं प्रत्युत्तर देण्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूने सध्या चकमक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण आपल्याला माहिती असेल काल जर उधमपूरमध्ये जेव्हा ऑपरेशन सुरू होतं खास करून दहशतवादी ज्या भागात लपून असल्याची माहिती आल्यानंतर त्या भागात तिन्ही दलांच्या वतीने
खास करून जर बघितलं भारतीय लष्कर, त्या जम्मू काश्मीर आणि निम लष्करी दल या तिघांच्या वतीने एक ऑपरेशन सुरू होतं. त्या दरम्यान एक सैनिक देखील दगावला होता. पण महत्वाचं म्हणजे सैनिक हा शहीद झाला होता. पण असं असताना ज्या पद्धतीनं नियंत्रण रेषेवर आता वातावरण तापलं आहे, एकीकडे पाकिस्तानने घाबरून आपल्या सैनिकांची संख्या ही सीमा भागात वाढायला सुरुवात केली आहे. त्याचं देखील प्रत्युत्तर भारत सरकारने दिले आहे. कालच हवाई दलाच्या वतीनं देखील या संदर्भातली सराव करण्यात आले आहे आणि भारत आजच लष्कर प्रमुख देखील हे संपूर्ण परिसराचा आढावा घेणार आहे. प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.